बुधवारी मोठ्या उत्साहानं ज्योतिबाच्या यात्रेला गेलेल्या आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन आज सकाळी घरी परतणारा अरुण गुरव हा 38 वर्षांचा तरुण पंचगंगा नदीत बुडाला। दुर्गमानवाड इथल्या विठलाई देवीचे पुजारी म्हणून काम करणाऱ्या अरुण धोंडीराम गुरव नदीत बुडाल्यानंतर प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे। आज सकाळी शिंगणापूर बंधाऱ्याजवळ ही दुर्घटना घडली। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड इथला अरुण गुरव चैत्र यात्रेनिमित्त बुधवारी ज्योतिबा डोंगरावर गेला होता। दर्शन घेऊन अरुण वाडी रत्नागिरीमधील आपल्या बहिणीकडे मुक्कामाला होता। आज सकाळी अरुण गुरव मित्रासोबत घरी येत होता। प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी अरुण गुरव शिंगणापूरमधील पंचगंगा नदी घाटावर थांबले। नदीत पोहण्याच्या उत्साहात ते पात्राच्या अगदी मध्यभागापर्यंत गेले, पण पुन्हा मागे परत येताना त्यांची प्रचंड दमछाक झाली आणि अरुण गटांगळ्या खाऊ लागले। नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रचंड आरडाओरडा केला। काही लोकांनी नदीपात्रात रबरी ट्यूब फेकली, पण बघता बघता अरुण नदीत बुडाले। या घटनेची माहिती मिळताच दुर्गमानवाड ग्रामस्थ आणि गुरव कुटुंबियांनी शिंगणापूर घाटावर धाव घेतली। आज सकाळपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून अरुण गुरव यांची शोध मोहीम सुरू झाली। सायंकाळी अत्याधुनिक साधनांसह स्कुबा डायव्हर्सना बोलवण्यात आलं। एरवी गावात दररोज विठलाई देवीची पूजा करणाऱ्या अरुणवर आलेल्या या जीवघेण्या आपत्तीबद्दल प्रचंड हळहळ व्यक्त होतीये।